वोट चोरी आणि मतदार याद्यांमधला घोळ हा राष्ट्रीय मुद्दा बनलेला असताना आता स्थानिक पातळीवर सुद्धा याची दाहकता निर्माण होताना आणि जाणवताना पाहायला मिळतेय। या सगळ्यामध्येच पुण्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अनेक असे लोकप्रतिनिधी आहेत किंवा अनेक असे इच्छुक आहेत ज्यांना आपापल्या मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीने याद्यांमध्ये घोळ झालाय हे आता लक्षात यायला चालू झालेलं आहे। माझ्याबरोबर अविनाश बागवेत, काय सांगाल तुमच्या वॉर्डातला नेमका हा घोळ काय आहे? या संदर्भात तुम्ही आयुक्तांची सुद्धा भेट घेतलेली होती मध्ये, काय नेमका आता त्याच्यात काही प्रोग्रेस झालाय की नाही झालाय? नाही, वास्तविक पाहता मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व गोंधळ त्या ठिकाणी यावेळेस प्रशासनाने केलेला आहे, हे दिसून आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शिष्टमंडळ जाऊन आयुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना भेटून मतदार यादी तुम्ही दुरुस्त करा हे त्यांना विनंती केलेली आहे, परंतु ते आम्ही बघतोय करतोय हेच उत्तर देतात। प्रॅक्टिकली काही करताना असं ते दिसत नाही। आमच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी डायस प्लॉट ह्या प्रभागामध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुबार नावं आहेत। त्या जे मयत लोक आहेत त्यांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि इतर जे प्रभागातली नावं आहेत ती या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये आहेत। एखादं बाउंड्रीवरचा भाग असेल, जो एखाद्या रस्त्याने विभाजना गेलेला असेल, वस्ती असेल किंवा एखादा वाडा असेल, तर तिथली एखाद्याला मी समजू शकतो की 2-4 नावं इकडे गेलेत। पण आमच्या काशेवाडी भागामध्ये जर त्या आमच्या याद्यांमध्ये जर गुरुवार पेठेतली नावं, कस्तुरी चौकातली नावं, रविवार पेठेतली नावं, तसेच त्या ठिकाणी महर्षी नगरमधली नावं, आंबेडकर नगरमधली नावं, मार्केट यार्डची नावं, कात्रज कोंढवा रोडची नावं, बिबाडी कोंढवा रोडची नावं, अप्पर इंद्रनगर, चैत्रबन सोसायटी, इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेरून नावं त्या ठिकाणी 5200 नावं, जे आम्ही जे याद्या आणि एक्सेल शीट काढल्या त्याच्यामध्ये 5200 नावं या ठिकाणी बाहेरची नावं आहेत आणि जवळजवळ त्या ठिकाणी 3200 नावं ही 3600 नावं ही दुबार नावं आहेत। आणि हे त्या ठिकाणी कसं अशा प्रसंगामध्ये निवडणुका घेऊ शकता? 73,000 मतदान आमच्या त्या ठिकाणी पूर्ण प्रभागाचं आहे। जर 73,000 मतदानाच्या माध्यमातून जर 10,000 मतदानाचा इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असेल तर निवडणुकीवर किती मोठा परिणाम होईल हे या ठिकाणी आपण बघू शकता। जिथं महानगरपालिकेचा इतिहास आपण बघितले की काही वर्षापूर्वी मेधाताई बाबरताई असतील वगैरे, हे 2 आणि 1 मतांनी निवडून आलेत। मग 1 आणि 2 आणि 3 मतांनी जर लोक निवडून येतात आणि त्या 10,000 मतांना जर फरक पडू शकतो तर परिणाम काय होतील हे तुम्हाला त्या ठिकाणी कळू शकतील। तसंच त्या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये देखील जे यादी फोडण्याचं काम आहे, आता काही यादीमध्ये 1-2 भाग समावेश असतात, पण आमच्या काही याद्यांमध्ये जो जिथं विधानसभेला काँग्रेसला लीड आहे त्या याद्यामध्ये 8-8, 7-7 भाग वेगळे वेगळे जोडलेत। म्हणजे साहजिकच ती मतदान यादी एकाच केंद्रावर असणार। मग ते जे वेगळ्या भागातले लोक आहेत, मग त्यांना ते मतदान केंद्र त्यांच्या घरापासून, त्यांच्या निवासस्थानापासून ते त्या ठिकाणी 1-1, 1.5 किलोमीटर लांब असणार आहे। मग 1.5 आणि 2 किलोमीटर लांब लोक मतदानाला जातील का? त्याचा परिणाम मतदानावर होणार, टक्केवारी होणार। म्हणजे हे सर्व ठरवून केल्यासारखं या ठिकाणी प्रशासनाने केलंय असं त्या ठिकाणी आमचा आरोप आहे आणि म्हणून आमची त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या याद्या आपण दुरुस्त कराव्यात आणि मगच मतदानाला प्रक्रियेला आपण सामोरं जावं अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे। तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबातली सुद्धा काही मृत व्यक्ती आहेत ज्यांची नावं अजून सुद्धा असल्याचं सांगितलं, ते नेमकं प्रकरण? वास्तविक पाहता आमच्या आजीचं नाव, आमच्या काकांचं नाव, चुलत्यांचं नाव जे दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेत, तर त्यांचं नाव त्या ठिकाणी यादीमध्ये होतं। हे आम्ही त्यांना लोकसभेच्या आधी जानेवारी 2024ला जेव्हा प्रारूप मतदार यादी लोकसभेची आली त्यावेळेस मी स्वतः अर्जदार, मी त्या ठिकाणी त्यांचा डेथ सर्टिफिकेट हे देऊन अर्ज केला होता, तरी त्यांनी तो बदल केला नाही। विधानसभेच्या वेळेस जेव्हा प्रारूप यादी आली त्यावेळेस आम्ही सांगितलं तरी बदल केला नाही आणि आजही ती नावं परत महानगरपालिकेत आलेत। डुप्लिकेट नावं जे आहेत, अनेक उदाहरणं सांगू शकतील, मी एकच उदाहरण सांगतो। त्या ठिकाणी आमच्या प्रभागातलं भाटिया हरमीत सिंग हा एक व्यक्ती, प्रभाग क्रमांक आमच्या 22 मध्ये 157 नंबरची यादी, एकाच यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव 4 वेळा आले आणि लागोपाठ आले। असे नाही की कुठल्या वेगळ्या पानावर, आपण जर बघितलंय की याच्यामध्ये की एकाच पानावर त्याचं नाव 4 वेळा आहे, व्यक्ती तोच, फोटो हे विधानसभेची यादीचा तो फोटो आहे। याच्यामध्ये आपण बघितलं तो भाटिया नावाचा एकाच पानावर एकाच व्यक्तीचं फोटो सेम, नाव सेम, वय सेम, मग एवढं सगळं समोर समोर असताना त्यांना कळत नाही। इतकी छोटीशी गोष्ट म्हणजे मुद्दामून त्या ठिकाणी घोळ ठेवायचा आणि मतदानाची टक्केवारी आकडेवारी न सांगता अचानक वाढवायची आणि हवा तसा उमेदवार निवडून द्यायचा। ही या निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी ही जी गोष्ट आहे ही आता लोकांसमोर उजेडात आलेली आहे आणि हे आम्ही त्यांच्यासमोर सांगतोय आणि हे त्यांना दाखवून देतोय। हे त्यांनी दुरुस्त करावं, अन्यथा लोकशाही मार्गाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल याची त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्याने नोंद घ्यावी। आधीच आपण बघितलं तर 9 वर्षांनंतर या सगळ्या निवडणुका होणार आहेत, त्यात या सगळ्याचा घोळ जर आपण बघितला तर आणखी निवडणुका लांबतील जर अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलण्याची जर मागणी झाली, म्हणजे तुमच्यासारख्या अनेकांकडून अशी मागणी होते, मग त्याऐवजी आपण दुसरा काही ऑप्शन यावरती करू शकतो का असं वाटतं?
वास्तविक पताताई 20 तारखेला यादी जाहीर झाली. आम्ही 4 दिवसात फक्त त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही त्या ठिकाणी रिडेबल फाईल त्यांनी दिली नाही, एक्सेल फाईल त्यांनी दिली नाही. आम्ही आमची टीम लावून त्या ठिकाणी 4 दिवसात हे सगळं एक्सेल फाईल जे मतदार विधानसभेच्या याद्या होत्या त्या एक्सेलमध्ये कन्वर्ट करून, आताच्या याद्या एक्सेलमध्ये कन्वर्ट करून त्याला मॅप करून हे काढू शकलो. जर आम्ही एका प्रभागात आमचे त्या ठिकाणी 5-6 लोक करू शकतात, मग प्रशासनाकडे त्या कोट्यावधीचा त्या ठिकाणी निधी असतो त्यांच्याकडे निवडणुकीचा, त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीज त्यांच्याकडे आउटसोर्सिंगला त्यांच्याकडे आहेत. मग इतकी सगळी यंत्रणा, इतका सगळा फौजफाटा, इतका निधी असून मग इतक्या सगळ्या असून मग हे करतात काय? मग त्यांनी ते त्या ठिकाणी दुरुस्त करावे. आणि 9 वर्ष झाले निवडणुकीला आणि आम्ही त्यासाठी आम्ही केलंय म्हणून त्या ठिकाणी अजून वेळ लागेल. अजून त्या ठिकाणी महिन्याभराने काय फरक पडणार आहे? 9 वर्ष थांबलं तर अजून आम्ही 1 महिनाभर थांबू, काही अडचण नाही. आणि प्रशासनाने जर मनात घेतलं 7 दिवसात दुरुस्त करू शकतात सगळे, 7 दिवसात त्यांच्याकडे सगळे जे कारण आमच्याकडे तरी लिमिटेड कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी रिसोर्सेस आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक यादीवर BLOज आहेत, BLAs वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, त्यांचे प्रायव्हेट लोक आहेत, त्यांचे एजन्सीज आहेत. मग एवढं सगळं असताना का नाही करू शकत? त्यांना करायचं नाहीये, त्यांना विशिष्ट पक्षाला मदत करायची म्हणून हे करतात असा आमचा आरोप आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रीय नेते असणारे राहुल गांधी सुद्धा या सगळ्यावरती बोलतात, मात्र त्यांना सुद्धा हे सगळं बोलून कुठेही न्याय मिळत नाहीये. तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं? मग नाही, वास्तविक पाहता लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कायद्याला आणि संविधानाला मानणारे लोक आहोत. त्यामुळे दाद मागणं, त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनवण्या करणं आणि नाही ऐकलं तर त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं, धरणे करणं, मोर्चे काढणं किंवा तीव्र स्वरूपात आंदोलन करणं हे आमच्या हातात आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत करणार. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशी काही मागणी आहे? आमची या ठिकाणी आधी मागणी केलेली आहे आणि सत्ताधारी पक्ष जे सांगतात की मोठे मोठे नेते येतात की आमचे 100 निवडून येतील, आमचे 125 निवडून येतील, तर आमचं त्यांना एकच विनंती राहील की तुम्ही, तुमचे खासदार आहेत, तुमचे आमदार आहेत, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे पंतप्रधान आहेत, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, सरकार आहेत, मग घाबरता कशाला? जर तुम्ही म्हणता ना तुम्ही एवढं काम केलं, विकास कामं केली, एवढं केलं, मग एकदा बॅलेट पेपर निवडणुका घेऊन तरी दाखवा ना एकदा. तुम्ही आहेत का तुमच्यात हिंमत? आहे का तुमच्यात धमक? आज देशामध्ये काही राज्यांमध्ये, काही शहरांमध्ये, तेलंगणा असेल, पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, तिथं काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य निवडणुका हे बॅलेट पेपरवर होतात आजही. मग महाराष्ट्रात आणि पुण्यात का नाही होऊ शकत? तुम्ही घेऊन दाखवा एकदा बॅलेट पेपर. बॅलेट पेपरवर का घेत नाही? कारण बॅलेट पेपरवर घेतलं तर पेटीमध्ये मतपत्रिका टाकावी लागती, लोक उपस्थित राहावं लागतात. या ठिकाणी तसं न करता केवळ मोठी गर्दी झाली, त्याचा व्हिडिओ शूटिंग नाही, त्याचं व्हिडिओ फुटेज नाही, केवळ गर्दी झाली आणि पर्सेंटेज दाखवायचं आणि आयत्या वेळेस टक्केवारीच्या माध्यमातून लोकसंख्या ते मतदानाची टक्केवारी वाढवायची, मतदान वाढवायचं आणि एखादा ठराविक लोकांना निवडून द्यायचं. हे या निवडणूक कार्यालयाचं त्या ठिकाणी काम आहे. हे अनेक लोकांनी आरोप केलेत, काही लोकांनी पुरावे दिलेत, काही लोकांचे न्यायालयात दावे दाखलेत, पण हे अनेक लोकांनी हे टाइम अँड नाव ते प्रूफ केले. हे या ठिकाणी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या बरोबर आणखीन असे अनेक, म्हणजे सगळ्याच प्रभागांमध्ये थोडक्यात आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचे घोळ आहेत. सगळेजण मिळून काहीतरी करण्याच्या तयारीत आहात का? कारण एकट्याने करून तर यामध्ये दाद मिळणार नाही किंवा न्याय मिळणार आहे. ताई तसं ते सगळ्यांनी तयारी केलेली आहे. विशेषतः महाविकास आघाडीचे काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनीही तयारी केली आहे. त्यांचाही त्या ठिकाणी सखोल अभ्यास भागांमध्ये चालू आहे, वेगवेगळ्या भागामध्ये, आणि पुरावेसहित न्यायालयीन लढाई वेगळी. आमचे जे त्या ठिकाणी विधानसभेतले, विधान परिषदेमधले जे आमचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे आदरणीय वडेट्टीवार साहेब असतील, सतेज पाटील साहेब असतील, यांनी सगळा डाटा मागून घेतला आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये तेही त्या ठिकाणी भूमिका सभागृहात मांडणार आहेत. परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवले, न्यायालयीन लढाई काही लोक लढतील, सभागृहातील लढाई काही लोक लढतील आणि आमच्यासारखे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी लढाई लढणार आहोत. पण यावेळेस मतचोरीचं त्या ठिकाणी प्रमाण आम्ही लोकांसमोर, सामान्य लोकांसमोर हे उघडकीस आणणार आहेत आणि यांना हे दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं त्या ठिकाणी आम्ही त्यांना ठामपणे सांगणार आहेत. आणि घ्यायची असेल निवडणुका तर तुम्ही मतपत्रिकेवर घ्या, बॅलेट पेपरवर घ्या असं त्या ठिकाणी आमचं त्यांना विनंती राहणार आहे. नक्कीच आपण बघतोय मतचोरीचा हा जो काही मुद्दा आहे हा स्थानिक पातळीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. काहीही झालं तरी मतदार याद्यांमधला घोळ जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि घ्यायच्याच असतील तर बॅलेट पेपरवर घ्या, अशा पद्धतीची मागणी आता महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांबरोबर अर्थातच अविनाश बागवे यांनी सुद्धा केलेली पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्यामध्ये न्यायालयीन लढा नेमका कसा लढला जातो आणि निवडणुकांवरती या सगळ्याचा परिणाम खरंच होतो का, या मतदार याद्या खरंच दुरुस्त होणार का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन पियुषसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण.
बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.